जन्माष्टमीची पूर्ण रात्र कशी कृष्णमय झालेली असते. संपूर्ण रात्र भजन कीर्तन, हरे राम हरे कृष्ण ह्या स्वरांनी नादमय झालेली असते. जनमानसात इतक्या खोलवर रुजून बसलेलं हे कृष्णचरित्र जितकं लोभनीय तितकंच ग्रहणीय आहे. निसंदेह भारत देश सर्वश्रेष्ठ आहे, पण भूतकाळात तो अभिशप्त राहिला आहे हे देखील विसरता येत नाही. पुरातन काळात इतिहासात असे कितीतरी उदाहरणं आहेत. आक्रमणकारी तर शत्रू होतेच, पण स्वकीयांनी केलेली गद्दारी, आपसी भांडणं देशवासियांना अवसादग्रस्त करत होती. कुटुंबातील आपसी भांडणामुळे महाभारत घडलं. आपसातील भांडणामुळे यादव कुळाचा नाश झाला. एकाच संस्कृतीचे असूनही मामा भाचे एकमेकाचे वैरी बनले. देवकीचा 8वा पुत्र तुझा संहार करील ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर वसुदेव देवकीवर कंसाने सक्त पहारा ठेवला होता. देवकीचं एकही अपत्य जिवंत राहता कामा नये यासाठी त्याने कडा पहारा ठेवला होता. सक्त निर्देश दिले होते, परंतु नियतीने नियत केलेली व्यवस्था कोणालाच बदलता येत नाही. कडक पहारा असून देखील देवकीच्या 8व्या पुत्राला सकुशल मथुरेबाहेर पाठविलं गेलं. कसं बरं हे शक्य झालं असेल? सत्ताधाऱ्यांच्या सक्त पहाऱ्यातून कसं सुखरूप पोहोचवलं गेलं असेल त्या बाळकृष्णाला? त्यातून पावसाळ्याचे दिवस, यमुना तुडुंब भरलेली आपण वाचलं आहे, ऐकत आलो आहोत की नेमकी त्याच वेळी पहारेदारांना गाढ झोप लागली. कुलूप लावून बंद केलेले दरवाजे आपोआप उघडले गेले. बाळकृष्णाला टोपलीत ठेवून व ती टोपली डोक्यावर ठेवून निघालेल्या वसुदेवाला यमुना नदीने वाट करून दिली. केवळ योगायोग म्हणून या गोष्टी स्वीकार न करता एक प्रबळ संभावना ही देखील असू शकते की वसुदेव देवकीने आपल्या सदाचरणाने कारावासांच्या सर्व कामगाराशी स्नेहसंबंध स्थापित केले होते. त्याचाच परिणाम हा झाला की कृष्णाला कंसाच्या तुरुंगवासातून सकुशल बाहेर नेण्यास त्यांनी मदत केली. पावसाळ्याचे दिवस होते. त्या यमुना नदीच्या उफाळणाऱ्या पाण्यामधून हिमतीने वाट काढून वासुदेवाने सिद्ध करून दाखवलं की प्रत्येक संकटातून मार्ग काढता येऊ शकतो. धैर्य ठेवायला हवं. बाळकृष्णाला नंद यशोदेच्या स्वाधीन करून त्यांच्या नवजात मुलीला आपल्या टोपलीत ठेवून वसुदेव आलेल्याच मार्गाने परत जातात. इथे लक्षणीय गोष्ट ही की ज्या मुलीला त्यांनी वासुदेवाबरोबर पाठवलं ती मुलगी त्यांचं प्रथम अपत्य होतं. कंसाच्या हातात सोपवल्यानंतर होणाऱ्या परिणामाची त्यांना पूर्ण जाणीव होती. तरी पण त्यांनी आपलं पहिलं अपत्य वासुदेवाच्या स्वाधीन केलं. राजनिष्ठा हवी यासाठी. अशी राजनिष्ठा जेव्हा देशवासियांमध्ये असेल तेव्हाच देशाचा उत्कर्ष होऊ शकतो. सगळ्या व्रजवासियांनी पण हीच निष्ठा दाखवली आणि कृष्णरक्षेचा विडा उचलला. कालांतराने कृष्णाने पण त्यांच्या विश्वासाची रक्षा केली हे आपण जाणतोच. देवांचा राजा जो इंद्र, त्याच्या मनात कृष्णाच्या लोकप्रियतेमुळे ईर्ष्या असूया उत्पन्न झाली होती. म्हणून त्याने अतिवृष्टी आरंभ केली. त्यावेळी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वताला उचलून व त्याखाली सर्व ब्रजवासियांना आश्रय देऊन श्रीकृष्णाने त्यांची रक्षा केली होती. सत्यभामाच्या सोबतीने कृष्णाने नरकासुराचा निपात केला आणि त्याने अपहरण केलेल्या 16,000 स्त्रियांना मुक्त केलं होतं. विडंबना ही की नरकासुराच्या कैदेतून सोडविलेल्या त्या स्त्रियांना स्वीकारण्यास कोणीच तयार नव्हतं. त्यामागे ही शंका होती की लोकांच्या दृष्टीने त्या सर्व स्त्रिया भ्रष्ट होत्या. प्रश्न उत्पन्न झाला होता. ही समस्या सोडविण्यासाठी कृष्णाने एक सभा आमंत्रित केली. उपस्थित समुदायाला आव्हान केलं की या स्त्रियांचा स्वीकार करणारा समाज तयार नाही. ह्या आता काय करतील? कुठं जातील? ह्या निष्कलंक असून देखील पुन्हा राक्षसांजवळ जाण्यास त्यांना लाचार व्हावं लागलं तर शत्रूच्या अंकित होऊन त्या त्यांच्या प्रजेला जन्म देतील व तीच प्रजा आपली शत्रू होऊन आपल्यासमोर उभी राहील. हा संभावित हानिकारक परिणाम टाळण्यासाठी त्याचा स्वीकार करणं अत्यंत जरुरीचं आहे. या प्रभावी वक्तव्याचा परिणाम युवा मनांवर झाला आणि असे 16,000 तरुण पुढे आले.
ज्यांनी त्या स्त्रियांबरोबर विवाह करण्याची तयारी दाखवली. ह्या प्रकरणात कृष्णाला खूप लोकापवादाचा सामना करावा लागला, पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी सर्वप्रथम एक व्यावहारिक, सामाजिक व धार्मिक एकीकरणाचा संदेश दिला. पांडवांचे दूत म्हणून जेव्हा श्रीकृष्ण राजसभेत गेले, तेव्हा दुर्योधनाने त्यांचा अपमान केला व त्यांना बंदी बनवण्याचा आपल्या सेवकांना इशारा केला. सेवक पुढे सरसावले व दुर्योधनसोबतच हे बघून ते भ्रमित होऊन गेले. कृष्णच कृष्ण दिसत आहेत सगळीकडे, खरा कृष्ण कोणचा? कुणाला बंदी बनवायचं? विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काय चमत्कार होता हा! हा चमत्कार नव्हता, तर ते दूरदृष्टी श्रीकृष्णाचं एक संरक्षण दल होतं, ज्याचा उपयोग त्यांनी केला होता. सुदर्शन पथक या नावाने ते दल जाणलं जात होतं. ह्या युक्तीचा उपाय वेळोवेळी हिटलर, सुभाषचंद्र बोस यांच्याकडून केला गेला होता. श्रीकृष्णाच्या जीवनातील कालीय मर्दनाचा उल्लेख आजच्या घडामोडीतील संदर्भात फार जरुरी आहे. यमुना नदीमध्ये कालियाचं वास्तव्य होतं, त्यामुळे यमुनेचं पाणी विषारी झालं होतं. ते विषारी पाणी गायीच्या मरणाला कारणीभूत होत होतं. तेव्हा त्या सापाचं मर्दन करणं अति आवश्यक होतं. दुसरं कारण असं की साप विषारी तर असतोच, पण एक कृतघ्न प्राणी पण आहे. तेव्हा वेळीच त्याला कुचलून टाकायला हवं. कालिया मर्दनाचा प्रसंग हेच दर्शवतो की समाजकंटक पण विष पसरवायचंच काम करतात, त्यामुळे त्यांनाही ताबडतोब ठेचून टाकणंच गरजेचं आहे. या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी असू शकतात. श्रीकृष्णाने मानव रूपात जन्म घेतला होता, तेव्हा मानवीय दृष्टिकोनातूनच त्याच्या कार्याचा आढावा घ्यायला हवा. जीवनभर त्याने स्वतःला कुरुकुलाचा सेवकच मानलं. केवढी महानता, एवढं विशाल दर्शन! हे सत्य दृष्टीआड करता कामा नये की त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना ईश्वरी अवतार मानलं गेलं. त्याच्या महानतेचा परमोच्च बिंदू तेव्हाच लक्षात घेता येऊ शकतो की जेव्हा त्यांनी भीष्म पितामहांना आशीर्वाद मागितला होता की कर्तव्यपूर्तीनंतर सर्वांचा निरोप घेतेवेळी त्यांना निःश्रेयस निर्वाण मिळो.